इथे तुम्ही हे गावरान तूप किंवा साजूक तूप बघा, अतिशय शुद्ध असे व रंग देखील अतिशय छान आला आहे। हे तूप पूर्णपणे थंड झाल्यावर अतिशय रवाळ तयार होते, परंतु घरच्या घरी हे तूप आपण तयार करायला गेलं की भरपूर अशी भांडी पडतात, पसारा होतो व वेळ देखील फार लागतो। परंतु आजच्या या व्हिडिओत मी अगदी कमीत कमी भांडे वापरून व काही टिप्स वापरून अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे तूप कसे करायचे ते सांगणार आहे। इथे मी 8 दिवसाची साय ही छान अशी एकत्र करून फ्रीजला ठेवली होती आणि आता ही साय वरती काढून मी छान अशी एकजीव करून घेतली आहे, फेटून घेतली आहे। म्हणजे साईतील दूध जे होतं ते छान असं साईत मिक्स झालं आहे, कुठेही तुम्हाला साय व दूध हे असं वेगवेगळं दिसत नाही। आता ही फेटलेली साय आपल्याला छान अशी मिक्सरला फिरून घ्यायची आहे। त्यासाठी इथे आपण मिक्सरचं ज्युसरचं जे भांडं असतं ते वापरणार आहोत। सर्वात मोठं असणारं हे भांडं आपण लोणी काढण्यासाठी वापरलं तर मग काय होतं, बऱ्याच वेळेस लोणी काढत असताना ते जेव्हा पातळ होतं त्यातील मिश्रण सर्व भिंतीवर मिक्सरवर उडतं व फार पसारा होतो व मग त्यामुळेच खूप सारे भांडे खराब होतात, भिंत खराब होते, मिक्सर किचन ओटा सर्वच प्लॅटफॉर्म आपला खराब होतो। तर ते टाळण्यासाठी अशा पद्धतीने ज्युसरच्याच भांड्याचा वापर करा, म्हणजे ते अजिबात बाहेर येत नाही आणि छान असं लोणी देखील पटकन तयार होतं। आता सर्व साय आपण या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आहे। आता यात आपल्याला यानंतर बर्फाचे खडे घालून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने 8 ते 9 मीडियम साईजचे बर्फाचे खडे यात मी घालून घेणार आहे। बर्फाचे खडे घातल्यामुळे लोणी हे अगदी झटपट आपले बाहेर येते, लोण्याचा गोळा तयार होतो। आता यात थोडंसं फ्रीजमधील थंडगार पाणी देखील मी घालून घेतलं आहे व आता हे मिक्सरला आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिट छान असं मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता 2-3 मिनिटातच छान असं लोणी आपलं दुधापासून सेपरेट झालं आहे। तुम्ही बघू शकता अतिशय घट्ट असं लोण्याचे गोळे तुम्हाला वरती दिसत असतील व दूध हे सेपरेट झालेलं दिसत असेल। अशा पद्धतीने बर्फाचे खडे व थंडगार पाणी वापरा, अशा पद्धतीने लोणी छान असं पटकन बाहेर येतं, फार कष्ट करावे लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटात हे आपलं काम होतं। आता काय करायचं आहे, यानंतर एक मोठं भांडं घ्यायचं आहे। इथे मी जाडबुडाची मोठी पसरट अशी कढई घेतली आहे। तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले की अगदी कमी भांडे वापरून आपल्याला हे तूप कढवायचं आहे, तर आपल्याला ज्या भांड्यात तूप कढवायचे आहे त्याच भांड्यात डायरेक्ट मी आता हे तयार झालेलं लोणी काढून घेणार आहे। यामुळे काय होतं की फक्त 2च भांडे या ठिकाणी आपली भरली जाणार आहे व अगदी झटपट हे तूप तयार होतं। अगदी पसारा न होताच आपण हे तूप बनवण्याचा प्रयत्न करत आहोत। अशा पद्धतीने आता इथे सर्व लोणी आपण या भांड्यात काढून घेतलं आहे व इथे मी साधारण 2 ते 3 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। आता ही साय फक्त 10 दिवसाची आहे, त्यामुळे अगदी फ्रेश अशी ही साय आहे, त्यामुळे एकाच पाण्याने मी ही साय छान अशी धुवून घेणार आहे। जर तुम्ही 15 दिवस 1 महिन्यानंतर तूप करत असाल तर 2 वेळेस अशा पद्धतीने हे लोणी धुवून घ्या। आता हे धुवून घेतलेलं लोणी आता आपलं तयार झालं आहे। आता तुम्ही बघू शकता लोण्याचा अगदी छान असा पांढरा शुभ्र गोळा आपल्याला तयार मिळाला आहे। आता हे खाली शिल्लक राहिलेलं दूध आपण आता एका भांड्यात काढून घेणार आहोत। आता इथं शिल्लक राहिलेल्या दुधापासून तुम्ही पनीर बनवू शकतात किंवा मग जर साय ही तुम्ही जास्त दिवसांची वापरत असाल तर मग हे दुधाचं पाणी तुम्ही झाडांना देखील घालू शकतात। आता इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं हा लोण्याचा गोळा तयार झाला आहे। आता अशीच ही कढई आपल्याला लोणी किंवा तूप कढवण्यासाठी ठेवायचं आहे। आता दुसऱ्या भांड्याचा वापर न करता तेच भांडं आपण गॅसवर ठेवलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मिक्सरचं भांडं व कढई अशा पद्धतीने आतापर्यंत 2च भांड्यांचा आपण वापर केला आहे। कोणत्याही प्रकारचे जास्तीचे भांडे न भरवता, पसारा न करता आपलं हे तूप करण्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवत आहे। गॅस सुरू केल्यानंतर आपल्याला कंटिन्यू चमच्याने हे लोणी छान असं हलवत राहायचं आहे व अगदी सहज असं 1 ते 2 मिनिटात पूर्ण हे लोणी वितळलं जातं। आता गॅस हा आपण मीडियम ठेवायचा आहे व साधारण 5 मिनिटांसाठी हे बटर किंवा लोणी कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे। आता हे वितळलं की यात मी 2 चिमूट मीठ घालून घेतलं आहे व इथे 2 लवंगा घालणार आहे। इथे लवंगा ऐवजी तुम्ही इथे 4 ते 5 तुळशीचे पानं किंवा एखादं खाऊचं पान देखील वापरू शकता। पद्धतीने लवंग जर आपण तूप कढवताना वापरलं तर तुपाला छान असा सुवास येतो व तूप हे जास्त काळापर्यंत टिकून राहतं, त्याला वास लागत नाही व तुपाला रंग देखील हलकासा पिवळसर छान येतो आणि
मीठ घातल्यामुळे तूप देखील टिकण्यास जास्त दिवस टिकण्यास मदत होते व ज्यावेळी आपण तूप कढवत असतो त्यावेळेस ती प्रोसेस फास्ट होते, लवकर बेरीपासून तूप हे सेपरेट व्हायला मदत होते। आता इथे 5 ते 6 मिनिट पूर्ण झाले आहे। तुम्ही बघू शकतात हे मिश्रण अगदी घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। अशा पद्धतीने सतत हलवत 9 ते 10 मिनिट झाले आहे। मिश्रण अगदी घट्ट झालं आहे व तुम्ही इथे बघू शकतात अगदी हळूहळू तूप हे बेरीपासून सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे। या स्टेजला गॅस हा तुम्ही अगदी मंद ठेवायचा आहे व तुम्ही तुमचं दुसरं काम देखील करू शकतात। या स्टेजला तूप हे उतू जात नाही, फक्त अधूनमधून याला थोडंसं हलवत राहायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकतात 9 ते 10 मिनिटांनंतर बेरी ही जास्त प्रमाणात तूप रिलीज करायला सुरुवात करते व बेरीचा रंग देखील चेंज व्हायला सुरुवात होतो। अशा पद्धतीने 10 मिनिटांनंतरच बेरीचा हळूहळू रंग चेंज व्हायला सुरुवात झाली की तुम्ही आता गॅस हा मंदच ठेवायचा आहे व सतत ढवळत राहायचं आहे, कारण या स्टेज नंतर बेरीचा रंग हा अगदी झपाट्याने चेंज व्हायला सुरुवात होते, म्हणजेच तूप हे जळू शकतं। त्यामुळे अशा पद्धतीने थोडासा ब्राऊन रंग बेरीला आला की लगेचच आपल्याला या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे व गॅस बंद केल्यानंतर देखील आपल्याला तूप हे सतत 1 ते 2 मिनिट हलवत राहायचं आहे, जेणेकरून तूप हे जळणार नाही किंवा त्याला जळलेला वास लागणार नाही। आता गॅस बंद केल्यानंतर शक्यतो कढई ही गॅसवरून खाली उतरून ठेवावी, म्हणजे बर्नरची जी हीट असते त्यामुळे तूप हे आपलं जळणार नाही। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तूप इथे मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे। अतिशय छान असा रंग आला आहे व बेरी देखील छान अशी खाली सेट झाली आहे। आता तयार झालेलं तूप आपण गाळून घेणार आहोत। अशा पद्धतीने गाळणीच्या साहाय्याने हे तूप तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये भरू शकतात। तुम्ही शक्यतो हे तूप स्टोअर करताना एखादं काचेचं किंवा स्टीलचंच भांडं वापरा। प्लास्टिकच्या भांड्यात तूप स्टोअर केलं की लवकर त्याला वास लागतो। अशा पद्धतीने इथे मी काचेच्या भांड्यात संपूर्ण तूप गाळून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात रंग अगदी छान आला आहे व 10 दिवसाच्या साईतच अगदी छान असं इथे भरपूर तूप तयार झालं आहे। साधारण पाव किलोच्या वजनात हे तूप आपलं तयार झालं आहे। अशा पद्धतीने मी पूर्णपणे तूप हे तयार करून घेतलं आहे, पूर्ण बेरीतून छान असं गाळून घेतलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात रंग अगदी हलकासा पिवळसर याला आला आहे व छान असं शुद्ध आपलं तूप तयार झालं आहे व अशा पद्धतीने शिल्लक राहिलेली ही बेरी वापरून तुम्ही अनेक पदार्थ करू शकतात, ते आपण पुढील एखाद्या व्हिडिओत बघूयात। आता तयार झालेलं हे तूप अगदी छान असं शुद्ध तूप आहे। आता हे आपल्याला भरून ठेवण्याआधी थोडं थंड होऊ द्यायचं आहे। आता या ठिकाणी 1 ते 2 तास झाले आहे। यावर मी हलकंसं झाकण ठेवलं होतं। 1 ते 2 तासानंतर तुम्ही बघू शकतात अगदी हलकासा पिवळसर रंग या तुपाला आला आहे व टेक्स्चर तुम्ही बघा अगदी रवाळ हे तूप आपलं तयार झालं आहे। कुठंही जास्त प्रमाणात चिवट झालेलं नाही, अगदी रवाळ तूप तयार झालं आहे। या पद्धतीने तुम्ही देखील अगदी सुटसुटीत पद्धतीचा वापर करून हे तूप नक्की ट्राय करा। ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया छानशा एखाद्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।